ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनता दरबार आहे। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या दादरमधील जी नॉर्थमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं, तर दादर माहीममध्ये ठाकरेंना शह देण्याचा भारतीय जनता पक्षाचा एक प्रकारे हा प्रयत्न आहे। भाजपकडून मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये आता जनता दरबार घेतला जाईल। आगामी पालिका निवडणुकीच्या आधी भाजपच्या वतीने आता नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जातो आहे। जनतेच्या असलेल्या महत्त्वपूर्ण तक्रारी, सूचना, हरकती, जिव्हाळ्याचे विषय, संबंधित विषय हे एकत्रितरित्या घेणं, त्याच्यावर प्रशासनाला काम करायला लावणं, जे प्रलंबित प्रश्न असतील त्याला गती मिळाली पाहिजे, जे मोठे विषय असतील त्याला त्या ठिकाणी पायाभरणी करून सुटण्याच्या दिशेने गेले पाहिजेत, हा जनता दरबारच्या मागचा उद्देश आहे। आज दादर माहीम या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांच्या तक्रारींच्या निवारणाला गती देण्याचे काम सुरू करतो। जनता दरबार घेतला। मी पण आमदार झाल्यापासून 7-8 जी साऊथ जी नॉर्थ कमिशनरांकडे जनता दरबार आहेत। सगळेच प्रश्न सुटत नाही, त्यातून काहीतरी एखाद दुसरा प्रश्न सुटला तरी जनतेला तेवढा दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।